मुंबईतल्या साकीनाका इथून साकीनाका इथे एका घरावर एक भलं मोठं झाड कोसळलंय आणि झाड कोसळल्यानं घराची भिंत सुद्धा कोसळल्याचं कळतंय। जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार या भिंतीखाली घरात राहणारे साधारण 4 जण अडकले आहेत। अग्निशमन दल घटनास्थळी तैनात झालेला आहे आणि मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, तर एक जण गंभीर असल्याचं कळतंय। आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुंबईतून। मुंबईमध्ये एका राहत्या घरावर भिंत कोसळण्याचा प्रकार घडलेला आहे साकीनाका परिसरात आणि जी माहिती मिळते त्यानुसार 4 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते। मात्र फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचला आणि या 4ही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय, तर एक जण गंभीर असल्याचंही कळतंय। ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। आणि जी आणखीन ताजी अपडेट आहे त्यानुसार हे झाड ज्या घरावर पडलं होतं त्या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळतंय। मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, या दुर्घटनेबद्दल काय माहिती आहे, सविस्तर सांगा। मनोज, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी, आपला आवाज पोहोचत नाहीये, मात्र त्याचे काही फोटो आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। एका घरावर साकीनाक्याच्या जवळ भलं मोठं झाड कोसळलं, त्या घराची भिंत कोसळली, या 4 जण अडकले होते। तातडीनं फायर ब्रिगेडचे कर्मचारी इथे पोहोचले आणि अतिशय जलद गतीनं मदत आणि बचाव कार्य करण्यात आलं, पण तोपर्यंत एका व्यक्तीचा त्यात मृत्यू झाल्याचं कळतंय। ही या क्षणाची मुंबईतली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। गेल्या 1-2 दिवसात पावसानं थोडीशी उसंत घेतली होती। काल रात्री पुन्हा एकदा जोरदार वारे वाहत होते, सकाळी सुद्धा जोरदार वारे आणि पावसाच्या मुसळधार सरी सुद्धा पडत होत्या। मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनोज, काय अधिक माहिती आहे या दुर्घटनेबद्दल? आज मुंबईत सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे, त्याचबरोबर हवा सुद्धा आहे। मुंबईतला साकीनाका परिसरातला हा परिसर जो नहार भवन म्हणून प्रसिद्ध परिसर आहे, त्या ठिकाणी एका घरावर झाड कोसळलं। हे झाड जे आहे ते घराच्या भिंतीवर कोसळल्यामुळे घरामध्ये जे 4 जण होते ते त्या ढिगाऱ्याखाली अडकले होते। अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आल्यानंतर अग्निशामक दल या ठिकाणी आले। त्यातल्या सर्वांना बाहेर काढण्यात आलं, परंतु त्यातला एक जण जो होता तो गंभीर जखमी होता, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। एकंदरीतच आज पावसाचा दिवस आहे आणि हवा सुद्धा असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना होत आहे। मनोज, कधी वाजता ही नेमकी घटना घडली? अग्निशमन दलानं कशा पद्धतीने इथे बचाव कार्य केलं? बचाव कार्य पूर्ण झालंय? 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। अग्निशामक दलाला याची माहिती दिल्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये अग्निशामक दल पोहोचलं होतं। त्याचबरोबर स्थानिक लोक जे होते ते सुद्धा मदतीला धावले होते, परंतु तोपर्यंत वेळ झालेला होता। ही भिंत होती, ती भिंत कोसळल्यामुळे त्या घरातील 4 जण होते ते त्या ढिगाऱ्याखाली दबले होते। मग अग्निशामक दल आल्यानंतर तो ढिगारा सगळा बाजूला केल्यानंतरच हे जे अडकले होते या ढिगाऱ्याखाली त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलं। त्यातल्या एका जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते। हे कोणत्या वयोगटातले हे सगळे जण होते आणि हे साकीनाका परिसरात नेमका कुठे आहे हा भाग? साकीनाका परिसरातला हा नहार भवन असा हा परिसर आहे, त्या ठिकाणी ही घटना झालेली आहे। नेमकी अजून ही जी दुर्घटना झाली आहे त्याच्यामध्ये पुरुष किती आहे, महिला आहेत का, लहान मुलं आहेत का, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे, परंतु अग्निशामक दलाच्या वतीने मात्र रेस्क्यूचं हे काम सुरू आहे। बरं, हे पूर्ण बचाव कार्य व्हायला किती वेळ लागेल? सध्या बचाव कार्य तर सुरूच आहे, परंतु वरतून पावसाचा सुद्धा सतत मारा होत असल्यामुळे कुठेतरी यामध्ये थोडासा विघ्न येत आहे असं म्हणायला हरकत नाहीये। परंतु अग्निशामक दलाचे जवान आहेत, त्याचबरोबर पोलीस सुद्धा आहेत आणि स्थानिक लोक आहेत, ते या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत। जो पूर्ण हा परिसर आहे या परिसरामध्ये पोलीस लोकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, त्यामुळे बचाव कार्याला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे। बर मनोज, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।
मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पावसाला सकाळी सुरुवात झाली. येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अनेक ठिकाणी आज जोरदार पावसाच्या सरी पडल्या. आपण लोअर परळ, अंधेरी आणि ठाणे या परिसरातली दृश्य पाहतो आहोत. लोअर परळ भागात सुद्धा अतिशय जोरदार पावसाच्या सरी पडल्या. अंधेरीतही झालं. अंधेरीच्या जवळ साकीनाका परिसरात एका घरावरती झाड कोसळलं, एकाचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी आहेत. तर ठाण्यामध्ये सुद्धा रात्री सुद्धा जोरदार वारे होते. पावसाच्या काही सरी पडल्या, तर सकाळपासून पुन्हा एकदा जोरदार वारे आणि पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. आणि जाऊयात थेट आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत. अक्षय, कशा पद्धतीचा पाऊस आहे मुंबई आणि उपनगरात? मिलिंद सर, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय, तर अनेक ठिकाणी पावसाची संततधार कायम आहे. मुंबईमध्ये आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. मुंबई शहर, लोअर परेल परिसर असो, मुंबई शहरातील दादर परिसर असो, की मुंबईची पूर्व आणि पश्चिम उपनगर असो, सर्वच ठिकाणी आज ऑगस्ट महिन्याचा पहिलाच आठवडा सुरू झाला आणि मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे. येथे 48 तास मुसळधार पाऊस मुंबईमध्ये अशाच प्रकारचा असेल असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागाने जी माहिती दिली आहे, या माहितीनुसार जुलै महिन्यामध्ये ज्या पद्धतीचा पाऊस पडला नाही, जुलै महिन्यातली पावसाची जी भर आहे ती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मान्सून भरून काढणार आहे, अशा प्रकारची माहिती आहे. म्हणजे जुलैमध्ये ज्या पद्धतीचा पाऊस मुंबई आणि संपूर्ण राज्यभरामध्ये झाला, त्यापेक्षा कैक पटीने जास्त पाऊस आता संपूर्ण राज्यामध्ये पडणार आहे, अशा प्रकारचं चित्र आहे. मुंबईमध्ये जरी पाऊस असेल मिलिंद सर, तरीही मुंबई, विदर्भ असो, मराठवाड्याचा काही भाग असो, पश्चिम महाराष्ट्र असो, हे अनेक भाग जो आहे ते कोरडे भाग आहे. त्यामुळं जी माहिती हवामान विभागाकडनं आली की जुलैमध्ये अनेक ठिकाणी पावसाचा थेंब देखील पडला नाही, मात्र आता आशा पल्लवित झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या की ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या रूपाने तरी जी पावसाची तूट होती, ही तूट पावसाची भरून निघेल आणि संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल, याची अपेक्षा करूया. मुंबईच्या सगळ्या धरणसाठा पूर्ण भरलेला आहे. मुंबईमध्ये पाणी पुरवठा करणारे जे मुंबईला धरण आहे, त्यामुळे पुढच्या 48 तासात जो पाऊस